विथ दॅट मॅन. त्याला त्या माणसाला हटवायचं तिथून पण संकेत हटवू शकत नाही आहे. तो माणूसही हालत नाही. आपण आलो आहे आज फोटोवॉकसाठी. मी पहिल्यांदा फोटोवॉक करतो आहे. शिवमनी केलेलं आहे. माझा पहिला एक्सपिरियन्स तर मी एक्सायटेड आहे आज. माहीत ना तर कसं होईल. आधी स्ट्रीट फोटोग्राफी तर केलेलं आहे पण हल्लं. शिवाय आवर की कॅमेरा सेटअप करतो 2 मिनिट. तर आम्ही सेटअप केलेलं आहे आत्ता. आमचं ब्रिफिंग झालं छोटंसं. आता आम्ही स्टार्ट करतो आहे. शिवाय रेडी करतो तुझं घेर. मी रेडी केलेलं आहे. मोनोपॉड यूज करायचं आपण. मी पुण्याच्या कसब्यामध्ये फिरतोय पॅटर्न शोधत. कारण आजची थीम आहे पॅटर्न फ्रॉम ओल्ड पुणे. असं काही शोधतो आम्ही ज्यातनं पॅटर्न उठून दिसेल, त्यातनं चांगलं वाटेल असं. आता शुभम व्हिडिओज करतोय. तुला काही फोटोज मिळतात. गायत्री मागं थांबली आहे आणि बघा मूत आयकॉन. काहीच सुचत नाही आहे पण ट्राय करते मी. एवढा दिवस काहीच नाही शूट केलेलं. बघू आता एक्सप्लोअर करते मी अजून. तरी फॅन ऑफ स्ट्रीट फोटोग्राफी पण तरी ट्राय करते. होतं आहे चांगलं बट मला जसे हवेत तसे नाही. म्हणजे इमॅजिन करते तसे एक्सपेक्ट करून चालतेस तसे. चल बघा आपण आज पॅटर्न करतोय स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये. आपण ह्युमन फेसेस नाही बघत. सो ह्याच्यात थोडंसं वेगळं असणारच आहे. As I said, any repeating object is a pattern. So just find that repeating object, like this window, like bikes, any repeating object, find it. आता आम्ही स्टार्ट केलं काही वेळ आधी. तर आम्ही येताना काही पॅटर्न्स बघितले. तर पॅटर्न्समध्ये मी पण मोस्टली युजली मी शूट करत नाही. तर मला पण थोडं कन्फ्युजिंग होतं आहे किंवा थोडं जम्बलिंग होतं आहे. कन्फ्यूजपेक्षा थोडं जम्बलिंग होतं आहे स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये पॅटर्न शोधणं. लोकच दिसतात सगळीकडे कारण मी ह्युमन फेसेस कॅप्चर करत आलो. सेम विथ मी शुभम मोस्टली करतो असे काही. त्याच्या शिकवण्यामध्ये तो सांगत असतो पॅटर्न्स कसे असतात, टेक्स्चर कसं असतो. सो त्याला बऱ्यापैकी माझ्यापेक्षा तर नक्कीच जास्त नॉलेज आहे. सगळे स्ट्रीट फोटोग्राफीज करतो आहे आम्ही. थोडं बाय द टाईम आता थोडं 15 मिनटं झाले. सो बाय द टाईम सगळ्यांचं डेव्हलप होतं आहे. तो डेव्हलप झाला की सगळ्यांना एक्झॅक्ट जे काय सगळीकडे पॅटर्न दिसतं आहे ते दिसेल. सो आज आपल्याला पॅटर्नची थीम मिळाली आहे. सो मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवत असतो पॅटर्न, त्याला ॲज अ बिईंग इन अ फॅशन कॉलेज माझ्याकडे तिथे भरपूर प्रकारचे पॅटर्न्स बघायला मिळतात. कारण कॉलेजच्या टेक्स्चरमध्ये किंवा बिल्डिंगच्या एखाद्या टेक्स्चरमध्ये भरपूर ठिकाणी पॅटर्न्स अवेलेबल असतात. सो थिंग इज की हाऊ टू कॅप्चर. ओके, सो बेसिकली आपण मोस्टली टू कॅप्चर बिल्डिंग, टू कॅप्चर आर्किटेक्चर वी यूज लो अँगल. ओके, पण आपल्याला ज्या वेळेला पॅटर्न्स कॅप्चर करायचे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला आता अँगल ॲडजस्ट करायला लागेल. आणि ज्या वेळेला इथं पॅटर्न बघतो आपण, लाईक आपण मागे बघू शकतो छोट्याशा गल्ल्या, नॅरो लेन्स, आणि मग त्यामध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला फोकल लेन्थ, आपल्याला अँगल, आणि आपल्याला शॉर्ट सायझेसमध्ये पण व्हरायटी बघायला मिळू शकते. सो बघूयात आपल्याला कसं मिळतं पुढे जाऊन.
एक नंबर. सो आमचा आजचा फोटो वॉक आय गेस संपत आला आहे. आता आम्ही परत शनिवारवाड्याला आलेलो आहे. मागाचं इथं आम्हाला जायचं आहे पुढे. तिकडं सुश्रुत थांबला जाऊन. तर आय थिंक हाच एंड असणार आहे आजचा फोटो वॉकचा. आता शुभम तो थांबला आहे तिकडे मागे. शुभम आणि मी विचार करतो थोडा कंटिन्यू करावा, एक्सटेंड करावं. पुढं जाऊन आलो असतो किंवा या बाजूला विश्रामबाग वाडा पण आहे पुढे. तिकडे जाऊन काही फोटोज वगैरे क्लिक करू शकतो. आता मी 90चा यूज केला बराच, बट स्टील मला आता दुसरा काही यूज करायची इच्छा आहे अजून. वाईड लेन्स यूज करू शकतो किंवा मग माझी 50 पण आहे, 50 यूज करू शकतो. तर शुभेची पण लेन्स आहे ती यूज करता येईल. काहीतरी करून थोडं एक्सटेंड केलं तर अजून काही फोटो मिळतील अशी अपेक्षा आहे. तर बघूयात आता काय बोलत आहेत, काय आम्ही ठरवतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. मूत आयकॉन. सो शनिवारवाड्याचा फोटो वॉक आपला संपलेला आहे आणि जाम भूक लागली आहे. सो नाश्ता करून आपण नाश्ता करून आपण जाणार कुंभारवाड्याला. नाश्ता करतो पहिला आधी. भूक लागली, सकाळपासून भूक केला होता. इसका प्रश्न आहे, ज्याला नाही पोट. आता आमचा नाश्ता झाला. नाश्त्याचे काही शॉर्ट्स घेतलेच नाही कारण भूकच एवढी लागली होती. ते काही बघितलंच नाही कुठं, फक्त खायला लागलो आम्ही. तर आम्ही इथनं चाललो आहे, मूव्ह केला आम्ही. इथनं शनिवारवाडा माग आहे आपला. इथनं मूव्ह करतो आहे आम्ही, विश्रामबाग वाड्याला जातो आहे. तिथं बघूयात काय शॉर्ट्स मिळत आहेत, कसे शॉर्ट्स मिळत आहेत. 1 hour later. तर आत्ता आपण कुंभारवाड्यात आहोत. जसं ठरलं होतं आपलं की आपण कुंभारवाड्यात जाऊन फोटोशूट करू, पण इथे येऊन आम्ही बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग काही नाही आहे. म्हणजे काही सध्या इथे पट्टी लावू शकत नाही म्हणतात, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग इथं नाही आहे. सगळे वेंडर्सच आहेत. तर वेंडर्समध्ये आपल्याला मुवमेंट्स काही मिळणार नाहीत किंवा तशा पद्धतीचे फोटो चांगले मिळतील असं वाटत नाही. कारण वेंडरपाशी जर गेलो तर आपण परचेस करायला येणारे लोक किंवा कस्टमर्स असेच लोक असतात. सो आपल्याला जे पाहिजे होतं, ज्या आपण विचार करून आलो होतो, ते काही इथं मिळत नाही आहे. त्यामुळे आपण इथून निघतो आहे. कुठे जायचं अजून डिसाइडेड नाही आहे, पण ठीक आहे, इथून बाहेर पडून विचार करून परत एकदा अपडेट करू. थँक्यू. 2 hours later. तर आम्ही मंडईमध्ये आलो आहे. मंडईमध्ये खूप ट्रॅफिक आहे, खूप लोक आहेत. तर एका पॉईंटनी चांगलं पण आहे आणि एका पॉईंटनी नाही. तर आता बघूयात आता इथे काय शॉर्ट्स मिळतात, कसे शॉर्ट्स मिळतात. तेच आत्ता मी म्हणत होतो, खूप गर्दी आणि खूप लोक आहेत. पण मला असं वाटतं काही पोर्ट्रेट जर काढायचा विचार करत असू आपण तर चांगले मिळतील. म्हणजे जर आपल्याला पोर्ट्रेट्स काढायचे असतील तर खूप फेसेस आहेत आणि लिटरली आपण खूप पद्धतीचं चांगलं काम करू शकतो, चांगल्या पद्धतीचं. बघूयात पोर्ट्रेट्समध्ये काम करूयात थोडंसं इकडे. सो आम्ही आलो आहे मंडईमध्ये. मी आता स्विच केलं आहे वाईडला. आमच्यासोबतचे फोटोज काढतायत सगळे इथे आणि शुभम पण आहे मागे. तर आम्ही इथं आता काही फेसेस कॅप्चर करतो आहे, काही जे एलिमेंट्स आहेत मंडईमध्ये ते कॅप्चर करतो आहे. कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे ते बघतो आहे आम्ही आत्ता. आणि ह्यातनंच आम्हाला कळतं आहे की कसं एक्सपोज करायचं, कसं कंपोज करायचं, सगळे फीचर्स इथे कसे यूज करू शकतो ते ट्राय करतो आहे. इथं आहोत. काय काय शॉर्ट्स मिळाले सगळे जो आता मोस्टली ब्लॅक अँड व्हाईटला टर्न झालेत कारण फोटोज चांगले आहेत असं सगळ्यांचं म्हणणं. सो आता मी पण काही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो काढले आहेत, पण मी रॉ पण काढतो. सो मला कलरमध्ये पण मिळत आहेत आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण येतात JPG. सो आता बघतो आहे काही ना काहीतरी फेसेस मिळतात, काही अँगल्स मिळत आहेत, चांगले शॉर्ट्स मिळत आहेत, त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे. आपल्यासोबत जेवढे काही आहेत ते सगळे फोटो काढायला शिकत आहेत. सो इट्स वेल अँड गुड. एकत्र शिकूयात, एकत्र वाढूयात. ओके, लेट्स गो.